बातमी धुळ्यातून आहे। धुळ्यात साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। साम टीव्हीच्या दणक्यानंतर धुळे कृषी विभागानं युरियाचा काळा बाजार करणाऱ्या 84 कृषी केंद्रांवर कारवाई केली आहे। साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर प्रशासनानं 53 केंद्रांचे परवानगे निलंबित केलेत, तर 6 केंद्रांचे परवाने कायम स्वरूपी रद्द केलेत। कृषी विभागाची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। तर साम टीव्हीच्या बातमीचा मोठा परिणाम धुळ्यात दिसून येतोय। 1 एप्रिल 2026 च्या साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन नंतर माननीय मंत्री महोदय आणि कृषी आयुक्तालयाने दिलेल्या आदेशानुसार 84 दुकानांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्या 84 दुकानांपैकी 57 दुकानांच्या सुनावण्या पूर्ण होऊन त्यापैकी 48 कृषी सेवा केंद्र निलंबित करण्यात आले असून 6 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली आहेत।